मन धागा धागा रेशमी दुवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 48. आजा रात होने आई. तुम्ही आर्याचे बाबा, मी जियाची आई. राजीव, नाही हा, प्लीज. बेड जवळून चकवून सोफ्याकडे धावली. अहो, 6:15 झालेत, संध्याकाळचे. घड्याळाकडे इशारा करत डोळ्यांनी विनवणी. राजीव, तुम्हाला कधीही रोमांस सुचतो का? त्याचं बेफिकिरीनं खांदे उडवणं. जेवण बनवायचं आहे आम्हाला. आज सगळेच आहेत जेवायला एकत्र, श्वेता आणि अभिही. तिचं कारण देतच कसनुसं हसणं. सोफ्याकडे येणाऱ्या त्याच्या जवळून पडद्यांकडे पळणं. त्याचा सावकाश चालत तिचा पाठलाग करत राहणं. 2 पावलं वेगात टाकली तरी तिला बाहुपाशात बंदिस्त करता येईल हे माहीत असूनही मुद्दाम रेंगाळत चालणं आणि त्याच्या प्रत्येक पावलागणिक तिचं दूर दूर पळणं. 2 पावलं धावून गर्रकन मागे वळून पाहणं. तो जवळ आला हे जाणवून मोठे डोळे. वेणीला झटका, पण बाल्कनीच्या बंद काचेशीच पाऊल अडखळणं. अहो, खाली सगळेजण माझी वाट बघत असतील, जाऊ द्या ना प्लीज. काच उघडून बाहेर गेलो तर नक्कीच पकडले जाऊ या अंदाजाने वॉर्डरोबकडे वळणं. तिचं पळताना खळखळून हसणं, छुनछुन करत इकडं तिकडं नाचणं, मोठ्या डोळ्यांनी थोडंसं घाबरणं, मुरडलेल्या नाकानं लटका राग दाखवणं, ओठांनी प्लीज विनवणं, पण हसऱ्या डोळ्यातला नटखटपणा त्याला वेड लावणारा. दूर जातानाही त्याने मागे यावंच असं सुचवणारी नजरेतली ओढ. मग त्याने थांबावं तरी कसं आणि का? पण त्याचं हे हळूवार पावलांनी चालणं तिला गोंधळात टाकणारं. राजीव, पटकन जवळ येऊन घ्यावं की मला मिठीत. का उगाच माझ्या नाजूक पावलांना धावण्याची शिक्षा? का त्या नजरेच्या एकाग्रतेने माझी धडधड वाढवताय? ओठ मुडपत असं मिश्किल हसून का छळताय? बेड जवळ जात 2 छोट्या उशा भिरकावल्या त्याच्याकडे. त्याने गडगडाटी हसत हातानेच लोटल्या दुसरीकडे. व्हाय आर यू रनिंग अवे डार्लिंग? हसरा खट्याळ प्रश्न. मग तुम्ही माझा पाठलाग का करताय? साडी सावरत बेडवर चढण्याची गडबड. उभी राहा की स्वस्थ एका ठिकाणी. गुडघ्यावर तोल सांभाळत बेडच्या पलीकडे जाण्याची धडपड. अन वेणीला बसलेला हिसका. तसा हळूवारच, पण अचानक. आ! ओढली गेली मागे अन पडलीच बेडवर धपकन. त्याने हक्काने तिची वेणी खेचून स्वतःही झोकून दिलं त्या बेडवर, तिच्या जवळ. पडताना गच्च मिटलेले तिचे डोळे हळूच उघडले. कानाशी त्याचं हसणं जाणवून, चेहऱ्याजवळ त्याचा चेहरा पाहून पापण्या फडफडल्या बावरून. तिच्या चेहऱ्यावरून फिरवला हातातील वेणीचा शेंडा अन शहारून कुशीवर वळत तिने चेहरा उशियाड लपवला. आप हमसे दूर भागते हैं, इसलिए हम आपके पीछे आते हैं. कानात मधाळ मोहक कुजबुज. कोपरात दुमडलेल्या हातावर डोकं पेलत तिचं मिटल्या पापण्यांआडचं लाजरं हसून न्याहाळणं. हळूच उशी दूर करण्याचा प्रयत्न करत मिश्किल त्याचं हसणं अन तिने तेवढ्याच हट्टाने उशी चेहऱ्याशी घट्ट कवटाळून ठेवणं. अरे, शर्मा के छुपना ही है तो हमारी बाहें भी तो है ना. मला अजून एक घट्ट मिठी चालेल. कानातल्या नाजूक झुमक्याला टिचकी मारली. हे असं काहीही बोलता, काहीही अचानक सुचवता, सतत मला छळता, मग मी का राहीन तुमच्याजवळ? उशी दूर करत हळूच वळली त्याच्या दिशेने. फुगवलेल्या गालांनी अन इवल्याशा रागाने खोट्टा खोट्टा राग दर्शवला. तो हसत होता गोड, तिच्या वेणीचा शेंडा हातात नाचवत, कानावर फिरवत गुदगुल्या अन तिचं खुदकन हसणं. अशा अवेळी त्याच्या समीप पलंगावर पहुडणे पहिल्यांदाच.
गेल्या 2 रात्रींच्या गुडूप अंधारात जवळ असणं निराळं होतं. त्याच्या हातावर हात ठेवून निजणंही ठीक, पण असं डोक्यावर चकाकणाऱ्या लाईट्सच्या लख्ख उजेडात त्याचं निकट असणं, एकटक पाहणं, न्याहाळणं, तिच्या चेहऱ्यावर क्षणाक्षणाला बदलणारे भाव आणि त्या भावनांचं, नजरेतील प्रश्नांचं अचूक उत्तर त्याच्या मिश्किल हसऱ्या गहिऱ्या डोळ्यात, कैक पटीने वाढलेली हृदयाची धडधड आणि मनाची चलबिचल. अरे, मैंने क्या गलत कहा? पुन्हा खट्याळ प्रश्न, तिचे केस कानामागे सारत. तेच, लेट्स टेक अ शॉ. अडखळलीच. शॉवर म्हणायचीही हिंमत होईना, पण प्रश्न विचारण्याची घाई. त्याच्या डोळ्यात वाढलेला खट्याळपणा आणि तिच्या गच्च बंद डोळ्यांवर इवलासा हात विसावला. जाणवलंच, हा प्रश्न विचारणंच मूर्खपणाचं, मुद्दाम त्याला आठवण करून दिल्यासारखं. राजीव, या क्रेझी मेघाच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. विसरून जा मी काय विचारलं. मी काहीही बडबडते, सगळंच विसरून जा. आणि असे पाहू नका, या बंद डोळ्यांआडूनही तुमची नजर जाणवते मला. ओ, बट व्हेन डिड आय से टुगेदर? त्याची झाकल्या तळहातावर गोल गोल फिरणारी तर्जनी, टुगेदरवर जोर देत गालावर खोडकर हसू. भाग पाडलं तिला चेहऱ्यावरचा हात हटवणं, गोंधळलेल्या नजरेनेच त्याच्याकडे पाहणं. म्हणजे यांच्या मनात तसं काही नव्हतं. म्हणजे मीच चुकीचा अर्थ नाही, पण असं कसं? सब कुछ आप ही सोचती है और मुझे बदमाश कहती है. मी साधा भोळा नवरा, निरागस भाव डोळ्यात आणण्याचा प्रयत्न, पण नसा नसात मुरलेला खट्याळपणा मुडपलेल्या ओठांच्या कडातून त्याच्या गालावर पसरत होता. आणि क्षणांपूर्वी स्वतःच्याच विचारांनी ओशाळलेली ती, शब्दांची हेराफेरी लक्षात येताच हसरे डोळे मोठे झालेच. एका हातावर कुशीवर पहुडलेल्या त्याला दूर लोटलं. तुम्ही आहातच बदमाश. दंडावर फटका आणि त्यावर हात रोवत उठून पलंगावरून उतरण्याचा प्रयत्न, पण फटका दिलेला हात त्याच्या हाताच्या पकडीत सापडलाच. खेचलाही गेला. अर्धवट उठलेली ती आदळली खाली आणि यावेळी सरळ सामावली गेली त्याच्या कुशीत. त्याच्या हृदयावर एक हात रोवून एक पलंगावर टेकवत दोघातील अंतर टिकवण्याची तिची धडपड आणि त्याची हळुवारपणे घट्ट होणारी कुशी दोघांतील अंतर मिटवत होती. रुकिये, पुन्हा पळायचं नाही. अगर आप भाग गई तो बिलकुल पीछे नहीं आऊंगा. कडक शब्दातील जरब, दचकली क्षणभर. त्याचं असं पटकन गंभीर होत बोलणं मनाला हुरहुर लावणारं. राजीव, का हो असं बोलता? नकळतच दोनही तळहात त्याच्या हृदयावर टेकवत त्यावर हनुवटी पेलत गोड हसली. मेहराजी, हे असं पास पास ठीक आहे का? तिचाही डोळे मिचकावत खोडकरपणा. जस्ट परफेक्ट. रुमानी रुमानी. तिच्या केसातून हात फिरवत सुकून त्याच्या चेहऱ्यावर. रुमानी संध्याकाळी जगाचा विसर. त्याच्या कुशीत ती पहुडलेली पलंगावर. आणि मी कुठे दूर पळते? काल पण मीच आले भेटायला. आजही मीच विचारलं आईबाबांना. तुम्ही तर बसलेली गप्पा करत, वेळ वाया घालवत. नाक मुरडतच स्वतःचा धीटपणा सांगून झाला. हाँ मेरी झांसी की रानी, आई अग्री. आपके डेयरिंग की वजह से ही हम साथ हैं. अब आप आए हो यहाँ तो हमारे साथ कुछ समय तो बिताइए, बातें कीजिए. हळूच गालावर बोट फिरवलं. आणि आपल्याला शोधत प्रिन्सेस वर आल्या तर? खुदकन हसत शंका व्यक्त केली. नो, दोघी मस्त खेळत आहेत आणि मला डिस्टर्ब करायला त्या येणार नाहीत. भुवया उडवत व्यक्त केलेला कॉन्फिडन्स. अच्छा, वर येताना खाली काय सांगून आलात आपल्या प्रिन्सेसना? तिनेही हसतच विचारलं. एक इम्पॉर्टंट मीटिंग है, ऐसा मैंने कहा. हृदयावर रोवलेल्या बांगड्यांना हलवतच त्याचं बोलणं. मी एक सफेद झूट सांगून आलो आहे हे भाव चेहऱ्यावर. ओ, मग मीटिंग सोडून इथे काय करत आहात?
तिनेही नाटकीपणे विचारलंच. यही तो है द मोस्ट इम्पॉर्टंट मीटिंग. प्यारी बीवी के साथ प्यार भरी बातें. गोबऱ्या गालांना ओढतच प्रेम व्यक्त केलं. पण असं वेळी अवेळी बेडवर लोळत बाते करणं? प्रश्न तसाच सोडला अर्धवट. मतप्रदर्शन केलं नाहीच. देवा, खाली सगळेजण काय विचार करत असतील? आम्ही दोघे असे वर. मनातली बडबड चेहऱ्यावर उमटली. भीतीनी काळजी झळकली डोळ्यात एकाच वेळी. अहो, असं बरं दिसतं का? लाडीक आवाजात त्याने तिची नक्कल हुबेहूब करत वाक्य पूर्ण केलं. क्षणभर तिचे डोळे मोठे आणि खळखळून हसू फुटलं आणि लाजरं हसू त्याच्या कुशीतच लपवलं. ती स्वतःहून अशी जवळ, काहीसं अविश्वसनीय, हृदयावर हक्काने रोवलेली हनुवटी, अगदी पूर्ण मिठीत न विसावताही निकट तर होती. नटखट हसरे डोळे नाचवत लाडीक बोलत होती. गुडघ्यात दुमडलेले पाय मध्येच वरखाली करत होणारी पैंजणांची छुनछुन लक्ष वेधून घेत होती. पायावरल्या मेहंदीकडे नकळतच त्याचे काही कटाक्ष. त्याने पैंजण पायात सरकवताना हिने साडी खाली हट्टाने लपवून ठेवलेली मेहंदी आज साडीचा पडदा दूर सारून सहजच समोर होती. पण याची जाणीव तिला नव्हतीच. तिचं आनंदात पाय डोलावणं आणि छुनछुन ऐकत याच्या मनात खळबळ. संयमाचे काही दीर्घ श्वास घेतच मनाला सावरणं. आता जाऊ दे ना मला. बस कुछ पल और. गोड आर्जव तिचंही अन गोड हट्ट त्याचाही. रात्री बोलूया ना. डोळ्यांनी विनवत मार्ग सुचवला. ओके. हलकसं हसत तिला मिठीतून मुक्त केलं. ती उठून बसताना जाणवलं सरकलेल्या साडीतून डोकावणारे पाय. झटकन सावरत लपवले पुन्हा आणि तिची धडपड पाहत तो मंद हसला. एक शर्त है, जिया आर्याला आज लवकर झोपवायचं. त्याचं हसतच सांगणं आणि बेडवरून खाली उतरणाऱ्या तिने वळून पाहिलं. का हे विचारावंसं वाटलं, पण त्याच्या खट्याळ डोळ्यांनी उत्तर दिलंच. हो, बरोबर. आपल्यालाही लवकर झोपायला हवं. कालच जागरण झालंय. कोपऱ्यातल्या बॅगमधून साधासा ड्रेस शोधतच तिचं हसू लपवणं. त्याची थट्टा केल्याशिवाय चैन पडावे तरी कसे? जान, आपण रात्री काय करायचं ते आय विल टेल यू. जड मोहक स्वर. उशीला टेकून निवांत बसत मिचकावलेले डोळे अन बाथरूमकडे वळत तिने पुन्हा नाक उडवून चिडवले. शॉवर टुगेदर. मेघा, मैंने कुछ कहे बिना ही आपके ख्याल बहुत ही तेजी से दौड़ रहे हैं. शर्मिली मेघा ये सब भी सोच लेती है और फिर घबरा के दूर भागती है. सध्यापुरता तरी घामाने भिजलेला शर्ट काढत टी शर्ट अंगावर चढवला. हसूनच बाथरूमच्या बंद दाराकडे नजर. तीही आवरत हरवलेली त्याच्याच विचारात. बदमाश मेहराजी, आता रात्री काय खास सांगणार आहात? किती तो गोड हट्ट म्हणे प्रिन्सेसना लवकर झोपव. आता ते काय माझ्या हातात आहे? त्या काही 1 वर्षाच्या छोट्याशा बेबी आहेत का की पाळण्यात ठेवा, अंगाईगा आणि झोपवा? त्यातून उद्या संडे आहे. आर्या काही आज लवकर झोपायची नाही. राजीव, तुम्ही बसा वाट बघत बायकोची. सोडवलेली साडी कोपऱ्यातील टॉवेल स्टँडवर ठेवली आणि बाथरूमच्या दारावर टकटक. ब्लाऊजचे हुक काढणारा हात जागीच स्तब्ध. गर्रकन वळून पाहिलं. दाराला लॉक केलंय ना, ही खात्री. मनातच हुश. पण मग दारावर टकटक का? भास आला का मला? हो, बहुतेक. दाराकडे पाठ करणार तोच. मेघा. दारा आडून त्याची मधाळ हाक आणि हिचे डोळे विस्फारलेच. हे ठीक आहेत ना? अहो राजीव, माझ्या मनात तसं काही नव्हतं. हा म्हणजे होतं, पण ते तुमच्या शब्दांचं मिसइंटरप्रिटेशन होतं. मी असे काहीही विचार करत नाही. तुम्ही प्लीज जा इथून. तिने हळूच दाराचे हँडल फिरवत पुन्हा खात्री करून घेतली दार बंद असल्याची. आणि ते पाहून तर आता तिला छळणे जरुरीचे. शास्त्र असतं ते. जान.
साखरेच्या चाशनीचा गोडवा आवाजात खोडकर राजीव जागा. मेघा, व्हाट डू यू थिंक? मेरे पास कोई सुपर नेशनल पावर है जो मैं बंद दरवाजे से अंदर आ जाऊंगा? काय हवंय? बंद दाराआडूनच घाबरत चाचरत विचारलेला प्रश्न, पण तोही चुकीचा. मेघा बावळट, काय हवंय असं विचारू नको. काय झालं राजीव, असं विचार. स्वतःला जोरदार टपली मारलीच. वो शॉवर, एवढंच विचारून थांबला. भला मोठा पॉज वाक्यात. तो पुढे काय सांगतोय या विचारात हिने वळून काचेआडच्या शॉवर एरियाकडे पाहिलं. शॉवरचं काय? धडधडत्या हृदयाचा प्रश्न. तिच्या आवाजातली थरथर कानांना जाणवली आणि ती अशीही थरथरत असेल हे न बघताही समजलं. आणि ओठात त्याच्या दबकं हसू. वो शॉवर में ठीक से पानी आ रहा है ना? हसत हसत विचारलं. काय? तिच्या वैतागलेल्या स्वरावर त्याचं गडगडाटी हसू कानावर पडलं. कुछ नाही, एन्जॉय शॉवर अलोन, मी खाली जातो. त्याच्या हसण्याचा गडगडाट दूर दूर जातोय असं जाणवलं आणि खुदकन हसत वळून भव्य आरशात स्वतःला न्याहाळलं. खूप खूप जास्त मस्तीखोर आहेत मेहराजी, पण मला ते असेच आवडतात. सहजच वळली शॉवर एरियाकडे. काचेचं दार सरकवत शॉवरचे बटन ऑन. त्या थंडगार धारा हातावर झेलतच गोड हसू ओठांवर आणि त्याचे शब्द, लेट्स टेक अ शॉवर, रुंजी घालत होते कानांवर.